कमल तारा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। खूप दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही। आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझा मसाल्याचा कोर्स झालेला आहे आणि कोणत्या पदार्थाचा मसाला कसा करायचा हे आम्हाला शिकवलेलं आहे। तर मी आज तुम्हाला पावभाजी मसाला कसा करायचा तो दाखवणार आहे। 2 चमचे धने घेतलेले आहेत। इथे शहाजिरं अगदी एक पाव चमचा म्हणजे एवढाच पाव चमचा शहाजिरं घेतलेला आहे। पाव चमचा बडीशेप घेतलेली आहे। पाव चमचा मेथ्या घेतलेले आहेत। ओवा अगदी थोडासा असा एवढा पाव चमचा एवढा असा पाव चमचा सगळं पाव चमचा घेतलेला आहे। जिरं 1 चमचा घेतलेला आहे। एक तेजपत्ता घेतलेला आहे, त्याचा असा तुकडा केलेला आहे आणि हे दालचिनी आहे एवढा तुकडा। 4 लवंग आहेत, 5 मिरे आहेत आणि अर्ध हे स्टार फूल आहे। अर्ध्याला थोडंसं एकदम कमी घेतलेलं आहे। आता आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचे। फक्त आता हे जे तुम्हाला सांगणार आहे ह्या ज्या मेथ्या आहेत त्या आपल्याला नंतर भाजायच्या, ह्याच्यामध्ये भाजायच्या पण नाही आणि ह्याच्यामध्ये कुटायच्या पण नाही। तर आता आपण हे मसाले सगळे भाजून घेऊ। मी हे सगळे भाजून घेते, जाळायचे नाही, अगदी व्यवस्थित भाजायचे। आधी धने टाकायचे आणि मग ज्या बारीक बारीक वस्तू आहेत त्या टाकायच्या। आता आपण ह्याच्यामध्ये ह्या ज्या मोठ्या मोठ्या वस्तू आहेत त्या टाकून देऊ। मसाल्याला असा छान वास आला पाहिजे इतपत भाजायच्या। आता नंतर आपण हे त्याच्यामध्ये सगळं घालून घेऊ। जे दाखवलं होतं फक्त आपल्याला मेथ्या ह्याच्यामध्ये घालायच्या नाही, बाकी सगळं ह्याच्यामध्ये घालायचं। हे पहा असं जळालं नाही, काही नाही, छान वास सुटलेला आहे, छान वास आलाय। सगळं जवळजवळ असं भाजून निघालेलं आहे। मग आपल्याला आता हे काढून घ्यायचे। हे काढून घेतल्यानंतर आपल्याला मेथ्या भाजायच्या। मेथ्या कोरड्या नाही भाजायच्या, मेथ्याला तेल टाकायचे थोडंसं, अगदी थोडं तेल टाकायचं मेथ्याला। प्लेट घ्या आणि चांगल्या लाल भाजून घ्यायच्यात मेथ्या। प्लेट घे छोटी। हे पहा अशा का भाजायच्या हे तुम्हाला मी नंतर सांगते। मेथ्या कशा भाजून घेतलेल्या आहेत बघा, अशा लाल भाजून घेतलेल्या आहेत। इतका वास सुटतो मेथ्या भाजताना, असं वाटतं काय पदार्थ केलाय, एवढा वास सुटतो। खूप छान मसाला तर एवढा सुंदर होतो याने, टेस्ट पण खूप छान येते। या मेथ्या अशा भाजून घेतल्यात आपण, वेगळ्याच ठेवायच्या, त्या या मसाल्यामध्ये घालायच्या नाही। आता मी हे मिक्सरमध्ये वाटून घेते। आपला पावभाजी मसाला मिक्सरमध्ये वाटून झालेला आहे। हे पहा किती छान झालेला आहे। आता ह्या मेथ्या ज्या आहेत, ह्या मेथ्या इथे खलबत्ता आहे, या खलबत्त्यामध्ये ह्या मेथ्या वेगळ्या कुटून घेणार आहे। हे पहा इथे मेथ्या टाकल्या याच्यामध्ये आणि मी कुटून घेते। मेथ्या अशा बारीक कुटून झालेल्या आहेत बघा, किती छान एकसारखी पावडर झालेली आहे। आणि ही वेगळी का कुटायची आणि वेगळी का टाकायची काढायची हे मी तुम्हाला पावभाजी करताना सांगणार आहे। आता आपला हा मसाला पावभाजीचा तयार झालेला आहे। तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याची पावभाजी कशी करायची ते सांगणार आहे, कारण आम्हाला ज्याप्रमाणे शिकवली त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे। हे पहा सगळी मेथी, याच्यातली मेथी पावडर मी सगळी काढून घेतलेली आहे। आता ही पावडर वेगळी ठेवायची, एकत्र करायची नाही। आता ही मी वेगळी ठेवते आणि ही वेगळी काढून घेते। मग तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, मग हा मसाला तुम्हाला कसा वाटतो, जेव्हा पावभाजी करेन तेव्हा तुम्हाला ती पावभाजी दिसेल। मग या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।